स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। आई हा सर्वांच्या जवळचा आणि प्रेमाचा शब्द। आई या शब्दामध्ये सर्व काही सामावून घ्यायची ताकद आहे। उद्या आहे मदर्स डे आणि या मदर्स डेच्या पार्श्वभूमीवर सध्या मी आले हे मातोश्री वृद्धाश्रमामध्ये। इथल्या काही महिलांशी आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्या भावनाही जाणून घेणार आहोत। नाव काय आपलं? नमस्कार, माझं नाव कुमुदिनी मनगुत्ते। मी मुंबईची राहणारी। किती वर्ष झालं इथं आहात? आता 18-19 वर्ष झालेत। मी अगदी खुशीने तिकडे आलेले आहे, स्वतःच्या खुशीने आले। मला कोणी काही जा म्हटलं नाही, काय नाही। माझं माहेर कोल्हापूर आहे। मी इथं तिकडून इथंच आले। मला तिथं समजलं की इथं चांगलं व्यवस्था आहे, चांगलं आहे, म्हणून मी डायरेक्ट इकडंच आले मुंबईवरून। मुलं काय करतात तुमची? मुलं तो इंजिनियर आहे, तो परगावी असतो। मुलगीचं लग्न झालेलं आहे, ती पण मुंबईतच आहे। भेटायला येतात का तुम्हाला? हो येतात, फोन येतात, भेटायला येतात। माझं माहेर इथं आहे। मला इथं काहीतरी कार्यक्रमाला वगैरे घेऊन जातात, लग्नाच्या बारसं काय असेल ते। मी लग्नाला त्यांचे जाते, पण सकाळी जायचं संध्याकाळी यायचं। मला तिथे राहायला आवडत नाही। कोणाच्या ह्याच्यात मी राहत नाही की राहा म्हणतात, पण मी राहत नाही। मग त्याच्यात इथं अगदी मला खूप आवडते। तिथं सकाळी सकाळी 7ला चहा असतो, नंतर मग 9-9:30ला आम्ही इथे येतो आहे, तर प्रार्थना योगा घेतो आहे आणि नाश्ता करतो आहे मध्ये। नंतर 12:30ला जेवणाची वेळ असते। जेवणात भाकरी, चपाती, भाजी, भात, आमटी वगैरे असते। इथं आम्हाला सर्व कार्यक्रम होतात। गाण्याचा कार्यक्रम होतो आहे, पिकनिकला घेऊन जातात। आम्ही विमानानं गेलो आहे इथं, ताई, मी, दीदी विमानाला हैदराबादला जाऊन आलो आहे। तसेच इतर प्रत्येक सण साजरे करतात। नाव काय? माझं नाव वालूबाई शंकरराव दिंडे, खरं मला इथं शोभा म्हणतात। शोभा दिंडे। किती वर्ष झालं इथं आहात? मी हे चालू आश्रम झाल्यापासून 3 महिन्यानं आलो आहे। मुलं काय करतात तुमची? नाही, मुलं बिलं काही नाही। मी एकटं राहण्यापेक्षा आपलं आश्रमात मी आलो आहे। नाव कसं आपलं? माझं नाव शुभदा विलास पिसे। किती वर्ष झालं इथं आहात तुम्ही? 6 वर्ष आता पूर्ण होतील। 6 वर्ष पूर्ण होतील आता। तर इकडे किती वर्ष झालं येऊन तुम्हाला? इथंच की 6 वर्ष। मुलं काय करतात? मुलं माझी मुंबईत आहेत। मी पण मुंबईतच होते, पण मला तिथली हवा सोसत नाही म्हणून मी इकडे आले। मुलं आहेत मुंबईत, एक मुलगा एक मुलगी आहे, आणि त्यांना पण एक मुलगाच आहे। भेटायला येतात काय कधी? येतात, फोन येतात। शैलजा रामचंद्र पवार। किती वर्ष झालं आलात? इथे 10 वर्ष झाले। मुलं वगैरे इकडेच आहेत? तुम्ही कोल्हापूरचे आहात? बॉम्बेचा आहे। मुलगा माझा इंजिनियर आहे तो, पण मला बॉम्बेची हवा आता मानवीनं झाली। वयाच्या मनाने सारखं आधार पण यायला लागलं, म्हणून आले आहे। कोल्हापूरच्याच आहात तुम्ही? मी कराडशी। नाव कसं आपलं? मोक्षदा दत्तात्रय आपले। किती वर्ष झालं तिथं आहात? 1 वर्ष झालं। मुलं वगैरे? पुण्याला येतो। येतात का भेटायला? फोन येतो त्यांचं सगळं व्यवस्थित। नाव कसं आपलं? प्रतिभा चंडक। किती वर्ष झालं? 13 वर्ष। अच्छा, तर प्रॉपर पुण्याच्या आहात तुम्ही? मुलं वगैरे काही नाही। अच्छा, फॅमिलीचं कोण? मी तर भाऊ आहे, भावाकडे जाऊन 2-2 महिन्यांनी जाते। भावाकडे राहते 4-4 दिवस, की तो इथं भेटायला येतो मला। एकंदरीत सगळं व्यवस्थित एकदम चांगलं आहे। इथं आहात तर एकंदरीतच तुमचा अनुभव काय सांगाल? माझा अनुभव म्हणजे मला हे फरक वाटतच नाही। हे माझंच घर आहे असं मला वाटते। त्याच्यामुळं ह्याच्यात भेदभावाचं काही हेच नाही, की आलं की आपलं काहीतरी थोडंफार असतंय। असं झालं तर आपण म्हणतोच ना, तसं घरच्यासारखं मला वाटतं ते। मी आलं म्हणून ते म्हणजे का मी आश्रमात कुठल्या गेलो आहे किंवा मी कुठं सर्व्हिस करते हे माझ्या मनाला कधीच नाही वाटलं। माझ्या घरासारखं मला वाटतं इथं। एक 8 महिने मी संडास बाथरूम धुतले। तिथनं पुढं ताई मला म्हणायला लागली, तू आता भास्कर संडास बाथरूम धुयाचं, तू आता कामाला लाग। मी आत कामाला लागल्यावर मला एक सोपान पडलं। मी काम इथलं करून घरी गेलो। घरी जाऊन झोपलो तर स्वामीची मूर्ती अशी आल्यावर माणूस आल्यावर आलेत आणि इथं उभा राहिल्यावर मी म्हटलं, तर एक म्हातारी माणसं मावशी म्हणून घेत होती, औसा मावशी म्हणून, ती आली। मला म्हणाले, अगं सूर्यका काय म्हणून तू भाकरी करायला लागली आज?
तर म्हणलं का हो, तर अगं स्वामी आल्यात केवढं मोठं, आणि तू स्वामींच्या पाया पडली नाहीस? तर म्हणलं नाही, मला काय दिसलं नाहीत स्वामी, काय नाही, मी इथं भाकरी भरायला आलो. येऊन बघतोय तर खरंच स्वामी आल्यात. स्वामींच्या जोडीला एक म्हातारी एक बाई होती बसलेली होती ती एक. मग स्वामीला बघून छान माझा एवढं हे भरून आलं तर कल्पनच्या बाहेर. तर स्वामी मला म्हणाला, तुम्ही काय देणार आहेस मला? तर मी म्हणलं माझ्याकडे काही नाही आहे, फक्त पाणी तर देशील का म्हणाला. गलासवरून असा पाण्यात आणायला लागलो तर स्वामी उठून गेलं. तेव्हा माझ्याकडे काहीही नव्हतं. ताईनं दिदीनं आम्हाला आसरा दिला, मी काम करत राहिलो. आमचं आता चांगलं आहे खूप, त्यांच्या आशीर्वादानं, या वरदांच्या आशीर्वादानं आमचं चांगलं आहे. मी दीपाली पाटील. आज इथं मला येऊन 17 वर्ष झाली. ताईंनी माझी थोडक्यात माहिती दिलेलीच आहे. मी इथं क्लार्क म्हणून काम करते. हे आजी आजोबा नसून आमचे आई वडील आणि आमचेच हे एक कुटुंब आहे आणि हा आमचा आनंदाश्रम आहे. मी संगीता शिंदे. मी 5-6 वर्ष इथं आलेलो आहे. ताई दीदीने आम्हाला खूपच आधार दिलेला आहे. इथं आल्यानंतर आम्हाला आश्रमाचं वाटतच नाही, आमच्या घरी आलो असं आम्हाला वाटतं. तर आता महागाईच्या युगात एका माणसाला सांभाळणं कठीण जात आहे. तिथे तुम्ही इतका मोठा मातोश्री वृद्धाश्रम चालवतात, तर काय सांगाल मॅडम याबद्दल? याबद्दल सांगायचं म्हणजे 95-96 साली युतीचा हा GR आला. प्रत्येक जिल्ह्याला एक वृद्धाश्रम. मातोश्री मीनाताई ठाकरेंची ही कल्पना. कारण आता कसं आहे, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तरी हम दो हमारे दो, लग्न झालं की मुलं गेली, मुलगी नोकरी करणारी, ते दोघं बाहेर गेले की ह्यांना बघणार कोण, हा मोठा विषय आहे ह्या वयात. त्याच्यामुळं मीनाताई ठाकरे म्हणजे ठाकरे परिवाराचं, त्यांच्या ट्रस्टचं खोपोलीला 13 एकर जागेमध्ये आश्रम आहे. आणि 1 वर्षाच्या आत तिथं इतकी गर्दी झाली की लोकांना राहायला जागा नाही असं सांगावं लागलं. आणि मग ही संकल्पना आली की प्रत्येक जिल्ह्याला एक वृद्धाश्रम. ते वृद्धाश्रम कोल्हापूरहून म्हणजे त्यांचं सरळ जाहिरात होती की शासन प्रत्येक जिल्ह्याला एक वृद्धाश्रम देणार आहे, त्याच्यासाठी 5 एकर जागा आणि 50 लाख रुपये देणार आहे, तर प्रस्ताव पाठवावेत. तर आजही आम्ही म्हणतो महिला खूप सुशिक्षित आहेत, खूप मोठ्या आहेत, खूप हे आहेत, पण महाराष्ट्रात कोल्हापूरहून फक्त आमचा प्रस्ताव होता. मी शिवसेना महिला आघाडीचे अध्यक्ष होते तर 10 वर्ष, आणि हा महाराष्ट्रातून फक्त आमचा सिद्धाई महिला मंडळ हे माझ्या बहिणीने मला 92 साली स्थापन करायला लावलं. योग असे काही असतात की माझी बहीण माझ्यापेक्षा 3 वर्षाची मोठी आहे, म्हणजे ही थोडीशी वेगळी आहे की लहान असताना ती मोठी आहे. आणि जेव्हा मी 2-3 महिन्याची असताना माझी आजी वारली, वडिलांची आई, आईचे आईवडील आधीच वारले होते. तर आई काय, तर पूर्वीच्या म्हाताऱ्या आज्या काय करायच्या, मुलींना फ्रॉक शिवून द्यायच्या, मुलींना भावल्या करून द्यायच्या, काहीतरी खेळणी करून द्यायच्या. तर ती माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी, जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा मी मागायला लागले, हे मला दे, ते खेळणं दे, तुझा फ्रॉक दे. माझ्या आजीनी दिले, तुला देणार नाही. माझ्या आजीने दिले, तुला देणार नाही. म्हटलं जा गं, मी एवढ्या आज्या घेऊन येईन, तुझी एकच आहे, मी इतक्या आज्या आणीन. की त्या न जाणता अजाणते वयात जे मी बोलले होते, प्रत्येक वेळेला पूर्वीचे लोक सांगतात, आमची आई आम्हाला सांगायची की नेहमी चांगलं काहीतरी बोलावं, परमेश्वर त्याला आपल्याला साथ देत असतो. तसं माझ्या लहानपणीची इच्छा ही इतक्या वर्षानंतर पुरी झाली, पण ती स्वामीच, माझा जन्म अक्कलकोटचा आहे. आमचा दृढ विश्वास आहे की इथं जे काही घडतं ते स्वामींच्या इच्छेने घडतं. माझं आहे तर आमच्या लोकांचं पण आहे. आणि त्यामुळं इथं हे सगळं मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला 5 एकर जागा, 50 लाख रुपये राज्य शासनाचे आणि नंतर केंद्र शासनाने 5 लाख दिले, असे 55 लाख रुपये आपल्याला मिळाले. 96ला 22 मार्च 96ला हे आश्रमाची सुरुवात झाली बांधकामाला, आणि 27 जून 98ला आपला वर्धापन दिन झाला, ते उद्घाटन झालं. माननीय मनोहर जोशीजी मंत्री होते, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आणि असा हा सगळा परिवार आमचा, सुरुवातीला 7 लोक होते, महिन्याच्या 23 झाले, असं वाढत 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 70-80 लोक होते. पण काय झालं की काही वेळेला असं होतं की खूप लोक झाले की मग जरा काहीतरी त्यांचे क्लासेस सुरू होतात, त्यांच्या हे वादावादी भांडणं असं सुरू होतं. तर हे आम्हाला नको होतं. आम्हाला शांतता पाहिजे. हे वय असं आहे की ह्याला शांतता पाहिजे, निवांतपणा पाहिजे. तर जे असे त्रास देणे, अर्थात हे शासनाच्या ह्यांना त्यावेळचे कलेक्टर साहेब, समाज कल्याण अधिकारी, त्यांना सांगून की बाबा हे लोक असे कारणाशिवाय त्रास देतात असं सांगून त्यांना आम्ही घरी पाठवलं. आणि साधारण एक 60-65 असे कोरोना काळाच्या आधीपर्यंत 60-65 लोक आपल्या इथं होते. पण शासनाचा नियम असा आहे की जोपर्यंत हे लोक हिंडतात फिरतात, स्वतःचं स्वतः करतात, तोपर्यंत हे इथं राहू शकतात.
सर्दी पडसं डिसेंट्री ताप आला तर आपण औषध त्यांना देतो. पण बेड रिडन झालं, दवाखान्यात ठेवायला लागलं तर आपला हॉस्पिटल नाही आहे, दवाखान्याचा खर्च परवडणारा नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्या आता डॉक्टर काय म्हणतात, पेशंटजवळ माणूस ठेवा. ते ठेवायला आपल्याला माणसं मिळत नाहीत. त्यामुळं नियमाप्रमाणे म्हणजे सुरुवातीला फॉर्मवर आहे शासनाच्या की दुर्दैवाने आमचा काही प्रॉब्लेम झाला, आजारी पडलो तर घरचे लोक घेऊन जातील, तसं आपण फॉर्मवर लिहून घेतो. आणि आता कोरोना काळात काय झालं, सर्दी पडसं म्हणजे कोरोना असं एक समीकरण झालं होतं, वृद्धांना जपा ह्यांना जपा. तर त्यावेळेला आम्ही ज्यांना सर्दी पडसंसुद्धा झालं त्यांना म्हटलं तुम्ही घरी जा, बरं झाल्यावर या. पण कोरोना 2 वर्ष चालेल हे कोणाच्या स्वप्नात होतं, असं वाटलंच नव्हतं. पण मग काय झालं की ती आणि मी आणि माझी मोठी बहीण सूर्यप्रभा चिटणीस, ॲडव्होकेट प्रशांत चिटणीस, त्यांची आई, ती स्वतः रिटायर शिक्षिका आहे. तर मी इथं 2 वर्ष इथं राहिलो होतो. आपल्या गेटला कुलूप होतं. तुमच्यासारखे कोण आलं तर सॅनिटायझर घ्या, मास्क घातला की नाही बघा, ऑक्सिमीटर लावून मगच आत घेत होतो. शक्यतो कोणाला आत घेत नव्हतो. आणि अशा ह्यांनी कुठल्याही आमच्या एकाही माणसाला कोरोनाचा त्रास झाला नाही. सगळी माणसं आमची सुरक्षित राहिली. आणि ती जी माणसं गेली, नंतर एक 40 लोक राहिलीत, ती जी माणसं गेली ती परत आली नाहीत. 2 वर्षात कुठंतरी त्यांची सोय झाली असेल, घरी राहिले असतील, छान आहे, आम्हाला आनंद आहे. आणि आत्ता जी आहेत, आता एक 40-42 वृद्ध आहेत आणि आमचे 10-15 कर्मचारी आहेत. सगळे म्हणून आमचा 50-52 लोकांचा परिवार आहे. 2001 ते नाही 27 जून 96 ते 2098पर्यंत आपल्याला अनुदान मिळालं शासनाचं. 50% फ्री लोक आहेत. त्याच्यावर पर हेड पर मंथ 750 रुपये अनुदान मिळालं. पण 2001ला राज्य बदलल्यावर त्यांनी पूर्ण बंद केलं. विना अनुदान आपण 2001 ते 2021पर्यंत चालवलं. पण एक आहे, कसं चालवलं तर कोल्हापूरचे लोक इतके उदार आहेत, हे आता तुला सांगायची गरज नाही आहे. सगळ्या जगांनी मान्य केलेलं आहे की कोल्हापूरसारखी हवा, पाणी, भाजीपाला आणि उदार माणसं, इथला पाहुणचार हा जगात सगळीकडे लोक सांगत जातात की अरे आम्ही कोल्हापूरला गेलो. आणि तिथं एक तुला गमतीची गोष्ट सांगते. आपल्या पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आपल्याकडे आले होते, कोल्हापूरला आले होते. त्यांचा इथं बिंदू चौकात सत्कार झाला आणि त्याला आमच्यातर्फे आम्ही त्यांना सर्किट हाऊसमध्ये जेवण दिलं. आणि राजशेखरजींनी बिंदू चौकात त्यांना फेटा वगैरे बांधला. तर त्यांनी दिल्लीला सांगितलं की मी कोल्हापूरला गेलो होतो, तसं जेवण आणि तसलं आदरातिथ्य मला कुठेही बघायला मिळालं नाही. एवढी आपल्या कोल्हापूरची ख्याती आहे. तर त्यामुळं इथं कशालाही आम्हाला कमी पडलं नाही. आणि आम्ही असं म्हणतो की हे स्वामी समर्थ सगळं करतात, त्यांच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. आणि आता चेहरे लोकांचे बघितले, फोटो तुम्ही घेतलेलाच आहे, सगळ्यांचे चेहरे बघितल्यावर लक्षात येईल इथं माणसं सुखात आहेत, दुःखात आहेत. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त श्रेय जर या 25 वर्षात कुणाचं असेल तर ते माझे कर्मचारी. ये दिलशाद, रेखा या इकडं, दीपाली ये. पोरं कुठं गेलीत? पोरं बाहेर गेलीत ना. संभा ही सगळी तिकडं पाणी पिणी घालायला गेलेत ना. ही दिलशाद गवंडी, ही आज गेली 25 वर्ष. म्हणजे सुरुवातीला जेव्हा 7 माणसं होती त्यावेळेला ती आमच्याकडे आली. इथं जवळ शिंगणापूर म्हणून आहे, तिथं ती राहते. सासर माहेर इथंच आहे तिचं, तिथून ती येते. आणि सगळ्यात महत्त्वाची किंवा परमेश्वर कसा साथ देतो, आपल्याला माणसं कशी देतो. तर ज्यावेळेला मी मुंबईला सारखी जात होते, जेव्हा हे नवीन झालं तेव्हा सारख्या मुंबईला फेऱ्या, मी इथं नसायची, माझी बहीण नोकरीत होती. तर त्यावेळेला इथं काहीतरी तेल संपलं, साखर नाही, चहा नाही. तर ह्या पोरीने स्वतः आपल्या क्रेडिटवर, कारण माहेर सासर शिंगणापूर आहे, तिथून आणून तिने ह्या लोकांना हे केलं. पण तिने कोणाला उपाशी ठेवलं नाही. आल्यावर सांगणार ताई हे एवढं आणले बघा, एवढं बिल द्यायचं आहे. हे एवढं करणारी आपलेपणाने माणसं मिळाली. म्हणजे हे माझ्यासाठी नव्हतं, ह्या लोकांच्यासाठी होतं. ही प्रेम माया आजही ती एकटीच नव्हे. रेखा कुठे आहे? हां, तर आजही ही आहे आमची. आज एक जण जया म्हणून आहे, ती पण आता 12-13 वर्ष आहे, ती आज सुट्टीवर आहे. ही संगीत आहे, ही आता 5-6 वर्ष आहे. तर सगळं रेखा ये ग. हां, ही रेखा कांबळे, ही सुद्धा आता जवळजवळ 17-18 वर्ष आमच्याबरोबर आहे. सेम आहे. सगळ्यात काय म्हणतो आपण, आज तिने जे उदाहरण घालून दिलं, इथं कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, या लोकांना कसं द्यायला पाहिजे, ते सगळ्यांनी आता चालवलेलं आहे. सगळ्यांनी तिच्या हातावर हात भरला आहे. आता कुणी एखादी नसेल, समजा दिलशाद नाही तरी इथं काही नडत नाही. सगळं व्यवस्थित जेवण खाण, चहा नाश्ता वेळच्या वेळेला असतो सगळं. तशी ही माझी दीपाली, ही दीपाली पाटील इथं जवळ राहते दत्तनगरला. आता ही जवळजवळ 15-16 वर्ष आपल्याकडं आहे. हिने इथं बालवाडी चालवली. ॲक्च्युली ती आमच्याकडे आली की तिला बालवाडीला जागा पाहिजे होती. आम्ही म्हटलं लहान मुलं बघितली
तर आजी आजोबांना बरं वाटेल मुलं आणि फुलं म्हणून तिने एक इथं बालवाडी चालवली. पण नंतर लक्षात आलं की बालवाडी 2 तास, ही मुलगी टॅलेंटेड आहे, ही आपल्या इथं मदत करू शकेल. आणि मग तिला आम्ही आत बोलवलं आणि मग ते हळूहळू सगळं आतलं ऑफिसचं काम हळूहळू बघायला लागली. आणि तिने एवढी प्रगती केली की ती कॉम्प्युटर शिकली, कॉम्प्युटरच्या परीक्षा दिल्या तिने. त्यावेळेला ती BA झाली होती, पण कॉम्प्युटरच्या परीक्षा वगैरे तिने नंतर दिल्या. मला हे करायचं आहे. म्हणजे हा जो आपलेपणा आहे. आता माझी मुलं इथं नाही आहेत, जे कर्मचारी पुरुष कर्मचारी आहेत. आता इकडं गोठा आहे, धार काढायची असते, तिकडं पाणी घालायला गेले असतील. ते एक 4-5 मुलं आहेत. जर आमच्यातलं इथलं कुणी पडलं तर असं उचलून ठेवणार आमचा संभाजी पाटील म्हणून आहे, तर असं उचलून गाडीत ठेवणार आणि दवाखान्यात पळवणार. तर इतकी चांगली माणसं कर्मचारी मिळालेत, हे लोक मिळालेत आम्हाला इतके चांगले. ह्यांचं कुणाशी कुणाचं वैर नाही, कधी भांडणं नाहीत. किरकोळ काहीतरी झालं तर लगेच असं झालं म्हणतं की असं नाही करायचं हां, लहान मुलांच्यासारखं समजावायला लागतं. आणि कधीतरी वाटतं खरंच काहीतरी आमच्या ऋणांबंध आहेत, त्याशिवाय हे घडत नाही. सहज कुणी कुणाच्याकडे जात नाही. पूर्वजन्मेचे आमच्या ऋणांबंध आहेत. म्हणून ही सगळी माझी माणसं, ही सगळे कर्मचारी, म्हणजे ही मुलं आहेत आमची, ही सगळी माझी मुलं आहेत. ही सगळी आम्ही बहीण भावंड आहोत. आम्ही एक ठिकाणी इथं राहतो, जेवतो, खातो, चहा पाणी घेतो, सणवार साजरे करतो, नाचतो. तुला माहीत आहे मी कलाकार आहे, त्यामुळं अनेक कलाकार इथं हजेरी लावून जातात. गाण्याचे कार्यक्रम असतात, भजनाचे कार्यक्रम असतात, सगळ्या गेम्स असतात. माझी बहीण गेम्स घेते वेगवेगळे. हा सगळं असं छान छान चाललेलं आहे. आणि इथं ह्या परिवारात तुमचं खूप खूप स्वागत आहे. हां, लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद बाळांनो, खूप मोठं काम करताय तुम्ही. तुम्हाला मीडियासमोर हे आणायचं आहे की कुठं काय चालतं आहे आणि त्याच्यामुळं जगाला माहीत होतं आहे. तर फार मोठं काम आहे तुमचं. तुमच्या कामासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा, आशीर्वाद खूप मोठे. धन्यवाद.